जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित चाय विथ डॉक्टर चांदोरकर या चाट शोच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. चर्चासत्राचा विषय आहे मुली व महिलांमध्ये दिसून येणारे कर्करोग. लवकरात लवकर त्यांचे निदान कसे करता येईल, स्क्रीनिंग, कर्करोग कसे टाळता येऊ शकतील व HPV व्हॅक्सिन, गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील लस इत्यादी. कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. अनेक कारणं असतील, अनुवंशिक आहे, एन्व्हायरमेंटल कारणं असतील, हायजीन असेल किंवा इन्फेक्शन्स असतील, जंतू संसर्ग असेल. पण एव्हाना कर्करोगाचं प्रमाण जगभरात सगळीकडे वाढलं आहे. आणि त्यातही आज महिला दिनानिमित्त मी सांगू इच्छितो की महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, ओव्हरीचा कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर याचंही प्रमाण वाढतच आहे. तर या पार्श्वभूमीवर आम्ही ट्रीटमेंटच्या फार डिटेलमध्ये जाणार नाही आहोत, परंतु वेगळ्या प्रकारचे कर्करोग का होतात, त्यांची सुरुवातीची लक्षणं काय, आपण स्क्रीनिंग कशा पद्धतीने करू शकतो, आपण प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करू शकतो, हे आजार टाळता कसे येऊ शकतात. बऱ्याचशा वेळेला होतं काय, कर्करोग महिलांमध्ये गर्भाशयाचा असो, ब्रेस्ट कॅन्सर असो, आपल्याला अशा वेळेला कळतं महिलांना की तो ऑलमोस्ट 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजवर गेलेला असतो आणि त्यावेळेला ट्रीटमेंट करणं फार अवघड असतं. आणि हाच महत्त्वाचा जो मुद्दा आहे, हेच कॅन्सर जर आपण प्राथमिक स्वरूपात जर डिटेक्ट केले तर त्याला खूप महत्त्व प्राप्त होतं आणि महिला किंवा स्त्री त्या आजारातून पूर्ण मुक्त होते किंवा बरी होते. तर या पार्श्वभूमीवर मी आजच्या या पॅनलिस्टची सगळ्यांची ओळख करून देतो. खरं तर कोणाची ओळख करून देण्याची गरजच नाही आहे, पण ही एक ह्या कार्यक्रमाचं एक प्रोसिजर आहे. त्यामुळे माझे शेजारी बसले आहेत माझे मित्र डॉक्टर चंद्रकांत वाझे सर. रायगड जिल्ह्याची जी स्त्रीरोग तज्ज्ञांचे असोसिएशन आहे त्याचे सध्याचे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागचे ते प्रेसिडेंट होते. लायन्स क्लबचे ते प्रेसिडेंट होते. अनेक मोठमोठ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या बाजूला डॉक्टर मेघा घाटे मॅडम, त्यांच्याविषयी काय सांगावं, अलिबागमधल्या लीडिंग लेडी आहेत. त्याही IMA अलिबागच्या अध्यक्ष होत्या. आणि सांगण्यासारखं महत्त्वाचं म्हणजे त्या जेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या अध्यक्षा होत्या तेव्हा सगळ्या महिला पदाधिकारी होत्या आणि राष्ट्रीय स्तरावर आमच्या ब्रँचला पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळालं होतं. त्यांच्या शेजारी आहेत पुष्पलता शिंदे मॅडम, शिंदे प्रसूती हॉस्पिटल जे आहे मॅटर्निटी हॉस्पिटल, त्यांच्या संचालिका. डॉक्टर राजेश चांदोरकर, आनंदी मॅटर्निटी अँड चाइल्ड हॉस्पिटलच्या संचालिका. डॉक्टर ओजस्विनी कोतेकर. जेव्हा आम्हाला राष्ट्रीय स्तरावरचं पारितोषिक मिळालं तेव्हा त्या ग्रुपच्या त्या सचिव होत्या. आणि आपल्याला माहीतच आहे तांबोळे हॉस्पिटल हे आपल्या शहरातलं एक ट्रेंड सेटिंग हॉस्पिटल आहे, म्हणजे आपल्या शहराची ओळखच आहे तांबोळे हॉस्पिटल. त्यांच्या शेजारी आहेत फिजिशियन अपूर्वा कुलकर्णी पाटील. आपल्या सर्वांनाच माहिती आहे अपूर्वाने पॅन्डेमिकमध्ये फारच काम केलं, म्हणजे कोविड पेशंट्सना बरं करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तर या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मी डॉक्टर पुष्पलता शिंदे यांच्याकडे बोलतोय. डॉक्टर पुष्पलता, गर्भाशय मुखाचा कर्करोग का होतो याची एक सर्वसाधारण कारणं आणि त्याची सुरुवातीची लक्षणं काय कशी असतात? सर्वात प्रथम इथे उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व पुरुषांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात आमच्यासारख्या महिलांना प्रमोट केल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. तुमच्या सहभागाशिवाय आम्ही कदाचित इथे नसतोच. नाही थँक्यू. ओके, तो मुद्द्याकडे वळूया. गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग याची व्याप्ती अशी आहे की ब्रेस्ट कॅन्सर पाठोपाठ प्रामुख्याने आढळणारा हा कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये बायकांमध्ये आढळणाऱ्या सर्व कॅन्सरमध्ये 25% प्रमाण या कॅन्सरचं असतं, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं. आणि भारतामध्ये दरवर्षी 1,23,000 रुग्ण नव्याने डिटेक्ट होतात आणि त्याच्यापैकी जवळजवळ 70,000 रुग्णांचा मृत्यू होतो. अशी व्याप्ती असलेल्या ह्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊया. त्याच्यामध्ये लक्षणं अशी असतात की सुरुवातीला पांढऱ्या रंगाचा स्त्राव जातो आणि अतिशय दुर्गंधीयुक्त असा हा वास असतो जो की सहज ओळखता येतो.
पण आपल्याकडे एकूणच दुर्लक्ष करण्याची वृत्ती असल्यामुळे बऱ्याच वेळा रुग्ण उशिराच्या स्टेजमध्ये येतात. दुसरा सिम्पटम्स असतो, दुसरं लक्षण असं असतं की ब्लिडिंग म्हणून बऱ्याच वेळा पेशंट येतात, अनियमित ब्लिडिंग. प्रत्येक अनियमित ब्लिडिंग हे लक्षण असू शकत नाही, पण बऱ्याच वेळा पेशंट जे येतात त्यांच्यामध्ये रक्तस्राव, अनियमित रक्तस्राव किंवा गरजेपेक्षा जास्तीचा रक्तस्रावसुद्धा असू शकतो. ओटीपोटामध्ये दुखणं हे तिसरं लक्षण असू शकतं. आणि खूपच ॲडव्हान्स स्टेजमध्ये काही जण प्रेझेंट होतात, तेव्हा मग जेव्हा खरंच खूप स्प्रेड झालेली असते तेव्हा युरिनमधून रक्त वगैरे येणं अशा स्वरूपात सुद्धा, पण हे खूप उशिरा घडतं. सुरुवातीची लक्षणं तर अगदी साधीच दिसतात, पण कधीकधी त्याच्याकडे आपण खूपच दुर्लक्ष केल्यामुळे रुग्ण बऱ्याच वेळा उशिराच्या स्टेजमध्ये येतात. हे झालं लक्षणांबद्दल. दुसरं म्हणजे का होतो हा कॅन्सर, त्याची कारणं प्रामुख्याने एज ॲट फर्स्ट इंटरकोर्स, म्हणजे तुमचे शारीरिक संबंध जर लवकरच्या वयात सुरू होत असतील तर त्या अशा व्यक्तींमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं. जसं की आपल्याकडे खूप लवकर लग्न होतात, जसं की 15व्या वर्षापासून लग्नांना सुरुवात होते. जरी आता शासनाने लग्नाचं वय 21 केलेलं आहे, तरी शासन काहीही करो, लोकांना करायचं तेच लोक करतात. अजूनही मी बघते तर 16व्या वर्षी 18व्या वर्षी लग्न झालेले मुली येतच असतात. पण त्याच्यामुळे होतं असं की यांचं एज ॲट फर्स्ट इंटरकोर्स जेव्हा 15, 16 किंवा लेस दॅन 18 असतं तेव्हा कॅन्सरचं प्रमाण अशा मुलींमध्ये जास्त दिसून येतं. दुसरं म्हणजे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर, म्हणजे एकाच स्त्रीबरोबर जास्त पुरुषांचा संबंध येत असेल तर तिला जास्त कॅन्सर होण्याची शक्यता असते. ती अशी की जेव्हा स्टडीज केले गेले तर नन्समध्ये खूप प्रमाण कमी होतं, म्हणजे अगदी रेअर होतं. आणि ज्या स्त्रिया वेश्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या होत्या त्यांच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाण होतं. त्याच्यावरून असं दिसून आलं की जास्त सेक्शुअल पार्टनर असतील मल्टिपल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त रिस्क आहे. तिसरं कारण असं की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज, म्हणजे जे गुप्तरोग आपण म्हणतो, म्हणजे सेक्समुळे होणारे, सेक्शुअल रिलेशनशिपमुळे होणारे जे आजार आहेत ते ज्यांच्यामध्ये जास्त होते त्यांच्यामध्ये जास्त प्रमाण होतं सर्वायकल कॅन्सरचं, म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं. तेव्हा त्याच्यामुळे आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लो सोशिओ इकॉनॉमिक ग्रुप, म्हणजे ज्यांच्याकडे कमी इन्कम ग्रुप आहे अशा लोकांमध्ये ते प्रमाण जास्त होतं. त्याचं कारण एक असू शकतं वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, हे कारण असू शकतं. आणि दुसरं म्हणजे माल न्यूट्रिशन, म्हणजे पोषणाचा अभाव. कदाचित त्यांचं डाएट व्यवस्थित नसेल, आहार संतुलित नसल्यामुळे त्यांना जास्त रिस्क असेल. आणि हायजीनबाबत दोघेही पार्टनर्स जागरूक नसल्यामुळे पण तो प्रॉब्लेम येत असावा. दुसरी गोष्ट, आणखी एक कारण म्हणजे प्रोलॉंग यूज ऑफ ओसी पिल्स, म्हणजे जेव्हा आपण गर्भनिरोधक गोळ्या जास्ती काळासाठी घेत असू, म्हणजे जर 5 वर्षापेक्षा कुणी गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर त्यांना सर्वायकल कॅन्सरची रिस्क जास्त असते. पण त्यांना ॲडिनोकार्सिनोमा हा नावाचा एक प्रकार आहे, पॅथॉलॉजिकल प्रकार, तो जास्त प्रमाणात आढळतो. म्हणून आपण जेव्हा ओसी पिल्स देतो तेव्हा त्याविषयी माहिती सांगून रुग्णांना सांगणं गरजेचं आहे की किती वेळासाठी तुम्ही घेणं म्हणजे चांगलं आहे. नाहीतर तुम्ही परमनंट कॉन्ट्रासेप्शन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन तुम्ही केलेलं चांगलं, असं आपण सल्ला देऊ शकतो. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की 10-10 वर्ष स्त्रिया गोळ्या घेत असतात आणि त्यांना काही माहिती नसतं. दिलेलं एकच प्रिस्क्रिप्शन ते 10 वर्ष चालू ठेवतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टीपॅरिटी, म्हणजे ज्यांना जास्त मुलं होतात त्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. त्याचं कारण असं आहे की जास्त मुलं होतात म्हणजे त्यांना तेवढ्या जास्त वेळ ते या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले असतात आणि त्यांना ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन जास्ती प्रमाणात आढळून येतं अशा स्त्रियांमध्ये. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, जसं आता आपल्याला सगळ्यांनाच व्हायरसचं महत्त्व खूपच समजलं आहे, पण कॅन्सरशी निगडीत गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरशी निगडीत असणारा व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आणि आपल्या देशामध्ये जेव्हा स्टडीज केले गेले त्याच्यामध्ये वॅक्सिनचा स्ट्रेन 16 आणि 18 हे 2 कॉमन स्ट्रेन होते. ज्या केसेसमध्ये HPV व्हायरस इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतं त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे, सर्वायकल कॅन्सरचं. तर अशी काही ठळक कारणं आहेत. बरं, हे झालं सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर याविषयी. मी मेघा मॅडमना विचारतोय, मॅडम गर्भाशयाचा कॅन्सर याविषयी कारणं आणि सुरुवातीची लक्षणं याबद्दल आपण काय सांगाल? गर्भाशय मुखाचा कॅन्सर डॉक्टर पुष्पलतांनी सांगितलं. आता तो फार कॉमनली आढळणारा, स्त्रियांमध्ये आढळणारा, भारतामध्ये आढळणारा कॅन्सर आहे.
पण गर्भाशयाचा कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल CA एंडोमेट्रियम जो आहे तो आपल्या भारतामध्ये फारच कमी प्रमाणात आढळतो. ओके. ह्याचं गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण वेस्टर्न कंट्रीज, युरोपियन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. बरं. ह्याचं कारण असं की उशिरा लग्न होणं किंवा एखाद्याला अपत्य कधीही गरोदर स्त्री राहिली नसेल, तिला अपत्य झालं नसेल, कोणाची पाळी 55पर्यंत त्याच्याही 50, 52, 55पर्यंत चालू राहिली असेल आणि अशा अविवाहित मुली असल्या, उशिरा लग्न होणं, अविवाहित मुली, मूल न होणं, जर आपली मासिक पाळी 55पर्यंत चालू असेल, अशा काही कारणामुळे आपल्याला गर्भाशयाच्या एंडोमेट्रियम CA असं म्हणतो, त्याला गर्भाशयाचा कॅन्सर होतो आणि ह्याचं प्रमाण भारतामध्ये खूपच कमी आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त आहे. बरं. आताच डॉक्टर पुष्पलता यांनी नमूद केलं की गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन हे एक कॉमन कारण आहे. डॉक्टर राजेश्री, काय थोडंफार स्टॅटिस्टिक्स आहे हे HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन आणि गर्भाशय मुखाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर याचं? हो, मगाशीच डॉक्टर पुष्पलता यांनी सांगितल्याप्रमाणे की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विषाणू हा कारणीभूत असतो. साधारणतः सगळ्या सर्वेक्षणामधून असं निदर्शनास आलं आहे की HPV इन्फेक्शन झालेल्या लोकांमध्ये साधारणतः 90 ते 95% बाधित स्त्रियांमध्ये कर्करोग होऊ शकतो, म्हणजे सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता असते. ओके. डॉक्टर वाजे सर, ओव्हरी म्हणजे अंडाशयाचा कर्करोग याविषयी कारणं आणि सुरुवातीची लक्षणं याविषयी आपण काय सांगाल? गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि ओव्हरीचा कॅन्सर हे स्त्रियांमध्ये आहेत कॉमन. गर्भाशय म्हणजे बिजांडाचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कॅन्सर असतात. त्याच्यामध्ये जी बीजग्रंथी आहे त्याच्या ज्या बाहेरच्या पेशी असतात त्याला इपिथेलियल सेल्स किंवा इपिथेलियल कॅन्सर म्हणतो, आणि आतल्या ज्या स्ट्रोमल सेल्स आहेत म्हणजे ज्याच्यापासून बीज तयार होतात, बीज तयार होणं मुलं राहण्यासाठी गरजेचं असतं, त्यातून होणारा कॅन्सर. त्याचं प्रेझेंटेशन वेगवेगळं असू शकतं, पण आपण सुरुवातीला त्याच्या कारणांविषयी बघू. बिजांडाचा जो कॅन्सर आहे किंवा ओव्हरीचा जो कॅन्सर आहे हा प्राथमिक अवस्थेमध्ये बऱ्याच वेळा लक्षात येत नाहीत, कारण त्याची सिम्पटम्स फारशी लक्षात येत नाहीत. ते आणि दुसऱ्या कुठल्या तरी आजारासाठी ती रिलेट केली जातात आणि बिजांडाचा कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर मिस होतो. पण साधारणतः अशा स्त्रियांना तो कामून असतं की ज्यांच्या आईला, बहिणीला म्हणजे जेनेटिक हिस्ट्री असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर त्याच्यामध्ये ओव्हरीची कॅन्सरची शक्यता जास्त असते. आणि त्याच्यामध्ये काही जीन्स असतात, त्याचं जर म्युटेशन झालं म्हणजे त्यांच्यामध्ये बदल झाला तर त्याच्यामध्ये त्यांच्या BRCA1, BRCA2 अशा काही प्रकारचे जीन्स आहेत, त्यांच्यामध्ये म्युटेशन झालं तर त्याच्यामध्ये हे पेशंट हाय रिस्क असतात, त्यांना ओव्हरीन कॅन्सर होऊ शकतो. साधारण हा आजार जो आहे, जो ओव्हरी कॅन्सर, हा साधारण 60 नंतर किंवा मेनोपॉज नंतर होणारा आजार आहे. साधारण अभ्यासानंतर असं लक्षात आलं की साधारण 45-46 या दरम्यान त्याचं जास्त करून स्वरूप कळून येतं की ह्या व्यक्तीला होतोय. त्याच्या अर्लियर युजली नाही होत. काही जे मी मगाशी म्हटलं 2 प्रकारच्या पेशीपासून होतं, तर जर्म सेलपासून जो होणारा कॅन्सर आहे तो साधारण यंग मुलीमध्ये म्हणजे टीनेजमध्ये होऊ शकतो, म्हणजे डर्मॉइड सिस्ट किंवा टेराटोमा वगैरे असे जे आजार आहेत त्याच्यापासून. बाकी युजली हा मेनोपॉजमध्ये नंतरच होणारा आजार आहे. ज्यांच्यामध्ये कमी मुलं झाली अशांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि असं म्हटलं जातं की ज्यांना 1 मूल झालं आहे त्यांचे 50% चान्सेस कमी होतात की त्यांना ओव्हरियन कॅन्सर होण्याचे. पण त्यांना 4 झाली म्हणजे त्यांना अजिबात ओव्हरियन कॅन्सर होणार नाही असं काही कुठे मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळं ज्यांना मुलं झाले त्यांच्यामध्ये ओव्हरियन कॅन्सर असण्याची शक्यता जास्त आहे. हा कॅन्सर ओव्हरीचा आणि सर्वायकल कॅन्सर याच्यामध्ये जरा विरुद्ध नातं आहे. सर्वायकल कॅन्सरमध्ये ज्या पेशंट्स किंवा जे रुग्ण सेक्शुअल रिलेशनला जास्त वेळा एक्सपोज झालेत किंवा ज्यांना जास्त मुलं झालेत त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. ऑन द कॉन्ट्ररी ओव्हरीमध्ये ज्यांना मुलं झालेत त्यांना ओव्हरियन कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. साधारण हा उशिरा लक्षात येतो कारण याची सिम्पटम्स मी म्हटलं त्याप्रमाणे दुसऱ्या आजाराला ॲट्रिब्यूट केले जातात. साधारण पोटात दुखणं किंवा थोडंसं असं पोट फुगल्यासारखं वाटणं, भूक जर जेवत असताना 4 घास घातले तरी अरे माझं पोट भरलं असं वाटणं,
काही मेन्स्ट्रुअल कंप्लेंट्स आहेत, म्हणजे पाळीच्या काही तक्रारी असतात, अनियमित पाळी येते किंवा पाळीला कमी किंवा जास्त जाऊ शकतं, अशा प्रकारच्या कंप्लेंट्स असतात. आणि बऱ्याच वेळा कंप्लेंट्स ह्या दुसऱ्या अवयवाला ती लागण झाल्यानंतर, तो आजार पसरल्यानंतर होतात. युजली पोटाचे किंवा संदर्भातले त्यांची लक्षणं दिसायला लागतात. त्यामुळं बऱ्याच वेळा हा 3ऱ्या-4थ्या स्टेजला समजून येणारा आजार आहे आणि तो बऱ्याच वेळा दुसरीकडे पसरलेल्या अवस्थेत कळू शकतो. जर गाठ वगैरे असेल तर एखाद्या पेशंट हुशार असेल त्याला कळू शकतो, किंवा जे नित्यनियमानं सोनोग्राफी, CA-125 अशासारख्या तपासण्या करतात त्यांच्यामध्ये ती ओळखण्याची साधारण लवकर ओळखता येऊ शकेल. बरं. डॉक्टर ओजस्विनी मॅडम, सहवेदना या ग्रुपतर्फे आपण डॉक्टर कीर्ती साठे, डॉक्टर प्रतिभा म्हात्रे मॅडम बरंचसं काम करताय आणि ब्रेस्ट कॅन्सर याविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं किंवा मी विचारलं तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला कदाचित 1 तास पण कमी पडेल. पण तरीसुद्धा अगदी थोडक्यात ब्रेस्ट कॅन्सरची कारणं आणि सुरुवातीची लक्षणं याबद्दल जरा थोडंसं सांग. आता या सगळ्यांनी जे काही सांगितलं आहे त्याच्यावरून तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात आलेलं असेल की एक सर्वायकल कॅन्सर सोडला, गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर सोडला, तर बहुतेक फिमेल चे जे सगळे कॅन्सर्स आहेत, जसं ब्रेस्ट कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर, या सगळ्याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एक्सेस ऑफ इस्ट्रोजन. आता स्त्री म्हणजे इस्ट्रोजन आलंच, म्हणजे आपल्याला स्त्रीत्व देणारं हॉर्मोन आहे इस्ट्रोजन. परंतु जेव्हा तुमचं शरीर या इस्ट्रोजनला खूप जास्त काळासाठी एक्सपोज होतं, जसं की आजकाल आपण बघतो अर्ली प्युबर्टी, मुलींना 10व्या-11व्या वर्षीच पाळी यायला लागते, लवकर इस्ट्रोजन त्यांच्या शरीरामध्ये तयार व्हायला लागतं, लेट मेनोपॉज, खूप उशिरापर्यंत पाळी न जाणे, कमी मुलं होणे, हा तर सगळ्याच कॅन्सरसाठी जसं ते झालं आहे की सगळ्यांना फार फार तर 2 मुलं असतात. त्यामुळे खूप कमी मुलं झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप जास्त काळ इस्ट्रोजन राहतं आणि दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन्स की एक्सेस ऑफ इस्ट्रोजन कॉझिंग ऑल कॅन्सर्स इन विमेन. इतर गोष्टी आहेत, लॅक ऑफ फिटनेस, कारण की आपल्या शरीरामधला जो मेद आहे, फॅट आहे, तर एव्हरी 10 किलो वेट गेन हे तुमचं ब्रेस्ट कॅन्सर किंवा इस्ट्रोजेनिक कॅन्सर्सची शक्यता 10% वाढवत जातं. त्यामुळे लॅक ऑफ फिटनेस, पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना मुलंही बरीच असायची, घरातली सगळी कष्टाची कामं घरी केली जायची, जातं असायचं, उखळ असायचा, आता मिक्सर आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, फिजिकल एक्सरसाइज होत नाहीत, वजनं जास्त आहेत, जंक फूड आहेत. त्यामुळे या सगळ्यामुळे एक्सेस ऑफ इस्ट्रोजन, लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सेस फॅट, लेस चिल्ड्रन, ह्या सगळ्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. एकच महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडे आहे ज्यासाठी आम्ही सहवेदना सुरू केली, ते म्हणजे यातले इतर कुठलेही कॅन्सर्स स्त्री स्वतः शोधू शकत नाही किंवा त्याचे लक्षणं तिला लगेच समजतील हे सांगता येत नाही. ब्रेस्ट कॅन्सर हा एकमेव कॅन्सर असा आहे जो स्त्री स्वतः शोधू शकते केवळ नियमित स्वस्तन तपासणी केल्यामुळे. दॅट इज द बेसिक एम ऑफ सहवेदना. बरोबर. डॉक्टर अपूर्वा, आता प्रसूती मार्गातील कर्करोगांविषयी सांगणं एक तुझ्यासारख्या फिजिशियनला जरा अवघड जाईल, डिफिकल्ट जाईल, पण हे जे इतर कॅन्सर्स आहेत ते एक फिजिशियन म्हणून शरीरातील इतर संस्थांवर या कॅन्सरचा काय परिणाम होतो याविषयी काय सांगशील तू? सगळ्यात आधी आपण ब्रेस्ट कॅन्सरवर येऊया. ब्रेस्ट कॅन्सर कॅन स्प्रेड टू लंग्स, म्हणजे फुफ्फुसांमध्ये तो जाऊ शकतो, बोन्समध्ये जाऊ शकतो किंवा लिव्हरमध्ये जाऊ शकतो. अशा वेळेला काय होतं की पेशंटला जर तो फुफ्फुसांकडे किंवा मीडियास्टिनम म्हणजे फुफ्फुसांच्या मधला जो भाग आहे तिथे तो पसरला गेल्यामुळे पेशंटला दम लागू शकतो, खोकला येऊ शकतो, किंवा जर तो लिव्हरमध्ये गेला तर पेशंटला कावीळ, पोटात दुखणे, पोटात थोडंफार पाण्यासारखं फुगणे हे त्रास होऊ शकतात. त्याच्यानंतर बोन्समध्ये पसरल्यामुळे खूप पाठ दुखणे, कारण का स्पाईन जे आहे तुमचा पाठीचा कणा, त्या कण्याकडे ब्रेस्ट कॅन्सर जाऊ शकतात. त्याच्यामुळे पाठ दुखणे, पाय दुखणे,
ॲनिमिया, थ्रॉम्बोसायटोपिनिया म्हणजे रक्ताची कमतरता, त्याच्यामुळे अशक्तपणा येणे, चक्कर येणे, फटीग, एक्सेसिव्ह फटीग म्हणजे थोडंफार चालल्यावर दम लागतो. मला जे काम मी काल करू शकत काही महिन्यांपूर्वी मी करू शकत होते ते मी आता करू शकत नाही आहे. या लक्षणांकडे सुद्धा स्त्रियांनी लक्ष दिलं पाहिजे. ओके. डॉक्टर पुष्पलता, आता आपण हे जे कॅन्सर्स आहेत, विशेषतः गर्भाशय मुखाचा कॅन्सर, अर्ली डिटेक्शन म्हणजे ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणू, हे आपण कधी करतो, कसं करतो आणि हे कॅन्सर कसे टाळता येतील? गर्भाशय मुखाचा कॅन्सर याच्याविषयी जर म्हणायचं झालं तर स्क्रीनिंग जर फॅसिलिटीज अवेलेबल असतील आमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या, तर पेशंट जेव्हा डायरेक्टली येतात एक्झामिनेशनसाठी तेव्हा आम्ही गर्भाशयाच्या मुखासाठी पॅप्समिअर नावाची तपासणी करतो. ज्यांचं गर्भाशयाचं तोंड खूप हेल्दी आहे अशांना आपण पॅप्समिअर रेकमेंड नाही करत, पण ज्यांच्यामध्ये थोडंफार जखम दिसत आहे अशा लोकांचा आम्ही पॅप्समिअर करतो. पॅप्समिअर ही अशी एक तपासणी आहे ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरच्या पेशी एका काचपट्टीवर घेतल्या जातात आणि त्या पॅथॉलॉजिस्टकडे तपासायला दिल्या जातात आणि पॅथॉलॉजिस्ट त्याच्यामध्ये कॅन्सर सेल आहेत का नाही हे तपासून पाहतात. त्याच्यानुसार त्याचं ग्रेडिंगसुद्धा केलं जातं, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, आणि त्याच्यानुसार आपली उपचार पद्धती आम्ही ठरवतो. हे झालं जर तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांना ॲक्सेस असेल तर. काही लोक जे अतिशय इंटेरियरमध्ये राहतात, दुर्गम भागात राहतात, अशा ठिकाणी जर आपण किमान जसं आपण आता आपला सगळा प्रोग्राम चालवतो ANM किंवा आशा नर्सेस यांनासुद्धा जर आपण प्रशिक्षण दिलं की तुम्ही फक्त एक पर स्पेक्युलम एक्झामिनेशन करा, तर त्याच्यावर सुद्धा आपण खूप सारं कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकतो. जर गर्भाशयाचं मुख हेल्दी असेल तर त्या व्यक्तीला कॅन्सर नसण्याची खूप चांगली शक्यता असते. याउलट जर जखम दिसेल तर तो पेशंट आपल्याकडे रेफर केला जाऊ शकतो आणि त्याला पुढचा उपचार आपल्याला देता येतो. हे झालं स्क्रीनिंगबद्दल. दुसरी गोष्ट, कोणताही आजार ट्रीट झाला पाहिजे तोही पार्टनरच्या ट्रीटमेंटसोबत. जर वाईट डिस्चार्ज असेल किंवा पांढरा स्राव जात असेल त्या पेशंटने ट्रीटमेंट घेणं, ती पण पूर्ण करणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या पार्टनरलासुद्धा ट्रीटमेंट दिली पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की पेशंट जवळच्या जवळ ट्रीटमेंट घेतात आणि पार्टनर हा ट्रीट होतच नाही आणि पुन्हा पुन्हा रिकरंट इन्फेक्शन त्या पेशंटमध्ये होतं. तर हे दुसरा मुद्दा झाला की पार्टनर ट्रीटमेंट इज इक्वली इम्पॉर्टंट. सगळे सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार म्हणजे सेक्समुळे होणारे गुप्तरोग हे ट्रीट झालेच पाहिजेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन आपण असं करू शकतो की वैयक्तिक स्वच्छता, ज्याच्याबद्दल अतिशय जागरूक सर्वांना आपण केलं पाहिजे. आपलं हेल्थ आणि हायजीन खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिक स्वच्छता याच्याबद्दल अगदी लहानपणापासून, जेव्हापासून पिरियड सुरू होतात मुलींना तेव्हापासून आपण प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. शाळांमधून प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे वॅक्सिनेशन. आपण जे म्हणालो HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा मेजर कॉझेटिव्ह एजंट आहे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी. तर त्यासाठी आपल्याला वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. आपल्याला सर्व्हॅरिक्स आणि गार्डॅसिल नावाचे 2 वॅक्सिन्स आहेत जे आपण ॲडोलसंट गर्लमध्ये देऊ शकतो. ॲडोलसंट मुली म्हणजे साधारण ज्यांचं वय 9 ते 12 आहे, तर 9 वर्षानंतर आपण हे वॅक्सिन देऊ शकतो. या वॅक्सिनचे आपल्याला 9 ते 15मध्ये दिले तर 2च डोसेस घ्यावे लागतात, एक फर्स्ट डोस आणि दुसरा 6 महिन्यानंतर. पण हेच वॅक्सिन आपण जर 15 वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत दिलं तर मात्र आपल्याला 3 डोसेस घ्यावे लागतात. फर्स्ट डोस फॉलोड बाय दुसरा डोस 1 महिन्यानंतर आणि तिसरा डोस 6 महिन्यानंतर. ह्या वॅक्सिनेशन सगळ्यांनाच जमेल असं नाही आहे, पण तरी मला असं वाटतं की हे आपण कॉस्ट इफेक्टिव्ह करून जर काही ऑर्गनायझेशनने मदत करून दिली तर आपण हे मोठ्या प्रमाणावर शाळांमधून किंवा कॉलेजेसमधून जर दिलं या मुलींना तर आपल्याला खूप कमी प्रमाण दिसू शकतं. जसं आपण बरेचसे आजार वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझिजेस जसं वॅक्सिन देऊन कमी करतो, तसं सर्वायकल कॅन्सरसुद्धा आपल्याला वॅक्सिनेशन देऊन कमी करता येतो. महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस असणं त्या विषयाबद्दल. तर महिलांना जसं मॅडम खूप सारे चर्चासत्र घडवतात, लेक्चर्स येतात, त्याच्यामध्ये आपण याविषयी जागरूकता. दुसरी गोष्ट म्हणजे वेळच्या वेळी उपचार. तिसरी गोष्ट पॅप्समिअर स्क्रीनिंग आणि चौथी गोष्ट हे ॲडोलसंट वॅक्सिनेशन फॉर फर्दर, म्हणजे पुढच्या जनरेशनला काही होऊ नये म्हणून एवढं आपण निश्चितच करू शकतो.
मेघा मॅडम, आपण काय ॲड करू शकाल म्हणजे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगविषयी, प्रिव्हेन्शनविषयी डॉक्टर पुष्पलता यांनी सांगितलं, पण गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी काय ॲडिशनल तुम्हाला सांगायचं आहे का? गर्भाशयाचा कॅन्सर आपण मगाशी कारणं बघितली, त्याच्यामध्ये एक मुद्दा सांगायचा विसरले की स्तनपान जर केलं नसेल अशा स्त्रीमध्ये सुद्धा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो, म्हणजे एंडोमेट्रियल CA, गर्भाशयाच्या आतील अस्तराला सूज येणं. आता ह्याची लक्षणं कुठली? कारण हा कॅन्सर तरुण स्त्रियांमध्ये दिसत नाही, पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये दिसतो, 50 ते 65 वयापर्यंत दिसतो. क्वचितच हा 50च्या आधी दिसणारा कॅन्सर आहे. आता 1 महिन्यापूर्वीच माझ्याकडे एक आजी आली होती, मला वाटतं ओजस्वनीकडे जाऊन पण ती परत आली होती. तर कॅन्सरचे पेशंट युजली सगळीकडे फिरतात, कदाचित गायनॅकचे पेशंट सगळीकडेच फिरतात. तर मग ती म्हणाली की मी एक वर्षभर अंगावर जाते, माझ्या 65 वर्षाची आजी वर्षभर अंगावर जाते, मध्ये मध्ये अंगावर थांबतं. ज्या बाईची स्त्रीची, लक्षात घ्या, ज्या स्त्रीची पाळी वयाच्या 52 वर्षी गेलेली आहे आणि जर त्या 65 वर्षाच्या आजीला, मावशीला, कोणाला जर का अंगावरनं रक्त जाते, थोडंसं का होईना, नाण्या एवढं का होईना, पॅड भिजेल एवढं, तुम्ही दुर्लक्ष करू नका. कारण हे एकतर गर्भाशयाचा कॅन्सर असतो किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असतो. आणि अशा कंडिशनमध्ये आम्हाला जेव्हा हे पेशंट ओल्ड एजचे आजी वगैरे येतात, त्यांना वर्षभर अंगावर काढलेलं ब्लिडिंग आहे, आणि जेव्हा आम्ही आतून तपासतो, जसं आतून पहिल्यांदा तपासल्यावर स्पेक्युलम घातल्यानंतर जेव्हा सर्व्हिक्स हेल्दी दिसतं ना, तेव्हा आम्ही श्वास सोडतो. हायसं वाटतं की नाही, सर्व्हायकल कॅन्सर नाही आहे, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर नाही आहे, आम्ही सुटलो. कारण गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा अत्यंत फास्ट स्प्रेडिंग कॅन्सर आहे, पण गर्भाशयाचा कॅन्सर एंडोमेट्रियल CA हा स्लो स्प्रेडिंग कॅन्सर आहे. मगाशी त्या पुष्पलतांनी मेन्शन केलं की नन्समध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होतो, CA एंडोमेट्रियम, आणि प्रॉस्टिट्यूट्समध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. आपल्याकडे गर्भाशयाचा कॅन्सर फारच कमी प्रमाणात आढळतो भारतामध्ये, आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर खूप जास्त प्रमाणात आढळतो. ह्याची लक्षणं अशी आहेत, गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं फार गर्भाशयाच्या मुखाएवढी नसली तरी पोस्ट मेनोपॉझल फिमेलमध्ये किंवा प्री मेनोपॉझल आलं असेल तरी पण त्यांच्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं. 50 ते 65 वर्ष इरेग्युलर ब्लिडिंग होणं, कंटिन्युअस पाळी एवढंच जाईल असं नाही, थोडंसं अंगावर गेलं, परत 1 महिन्याने गेलं किंवा 15 दिवसांनी, कधी कधी 3-3 दिवस अंगावर जातं, आजी असेल किंवा काय 55, 60, 65 वर्षाची. त्याच्यानंतर कंबर दुखणं, पाय दुखणं, पोट दुखणं, सफेद कदाचित जाऊ शकतं. पोस्ट कॉयटल ब्लिडिंग आपण म्हणतो, म्हणजे संबंध केल्यानंतर ब्लिडिंग येणं, हे क्वचितच आहे पण असं असू शकतं. पोटात दुखणं, अशक्तपणा, कमजोरी, बद्धकोष्ठता, लघवीला प्रॉब्लेम येणं, अशा प्रकारची सगळी लक्षणं ह्या युटेराईन कॅन्सरमध्ये म्हणजे एंडोमेट्रियम CAमध्ये. आता एंडोमेट्रियम म्हणजे काय? एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतील स्तराला इंग्लिशमध्ये आमच्या भाषेत एंडोमेट्रियम म्हटलं जातं. आपल्याला डॉक्टर सांगतात गर्भाशयाला सूज आली आहे, पिशवीला सूज आली आहे, त्याला ॲडिनोमायोसिस म्हणू शकतो. आणि गर्भाशयाच्या आतल्या स्तराला जेव्हा सूज येते त्याला एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया असं म्हटलं जातं. एंडोमेट्रियल ह्याच्यासाठी आपण काय करणार, पहिल्यांदा स्पेक्युलमने आतमधनं तपासणार पेशंटला, सर्व्हिक्स हेल्दी आहे, मग पेशंटला आपण सोनोग्राफीला पाठवतो. सोनोग्राफीमध्ये निदान होतं की एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया आहे. हायपरप्लेझिया म्हणजे काय, आतून स्तर जाड झाला आहे. तर स्तर म्हणजे किती असायला पाहिजे, प्री मेनोपॉझल एजमध्ये साधारण तुमचा स्तर जो असतो एंडोमेट्रियल तो 12 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर आपण तो नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे. आणि पोस्ट मेनोपॉझल फिमेलमध्ये, पोस्ट मेनोपॉझल म्हणजे 65 वर्षाची, 60 वर्षाची, त्याच्या वरच्या वयाच्या आजीमध्ये, मावशीमध्ये जर का हे सोनोग्राफीचा रिपोर्ट ब्लिडिंग होत असेल आणि रिपोर्टमध्ये पिशवीच्या आतल्या स्तराला सूज म्हणजे एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया तो साधारण 5 मिलीमीटरच्या वर असता कामा नाही, 4 मिलीमीटरच्या वर असता कामा नाही, तर अशा पेशंटला आपण त्यांचं काय करायला पाहिजे, निदान करण्यासाठी क्युरेटिंग करायला पाहिजे, DNC करायला पाहिजे, किंवा ह्याच्यामध्ये आम्ही फ्रॅक्शनल क्युरेटाज करतो, म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराचा थोडासाच भाग काढत नाही, क्युरेटिंग बेशुद्ध करून केलं जातं. ते म्हणजे वरच्या भिंतीचं 4 भिंती असतात गर्भाशयाला, वरची, खालची आणि 2 बाजूच्या लॅटरल भिंती असतात. 4ही भिंतीचं आम्ही क्युरेटिंग करून घेतो. गर्भाशयाच्या आतल्या तोंडाच्या आतल्या भागाचं पण क्युरेटिंग करतो, त्याला फ्रॅक्शनल क्युरेटाज म्हणतात. म्हणजे तो आजार जो आहे कुठल्याही कोपऱ्यात असला तरी आपल्याला दिसायला पाहिजे, आणि हे क्युरेटिंग करून आपण हिस्टोपॅथॉलॉजीला रिपोर्ट पाठवतो. हा रिपोर्ट साधारण 8 दिवसांनी येतो, आपल्या 8-10 दिवसांनी रिपोर्ट आल्यावर आपल्याला कळतं. आता ह्या रिपोर्टवर आपली पुढची ट्रीटमेंट अवलंबून असते. ती कसली की आता ह्याच्यामध्ये रिपोर्ट काय आला आहे, एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया
विथ अटिपिकल सेल्स असेल तर आपण ह्याचा विचार करायला हवा आहे. त्याच्यामध्ये 3 to 8% चान्सेस असतात कॅन्सर होण्याचे. अशा पेशंटना आपण हिस्टेक्टॉमी पिशवी काढून टाकायला सांगतो. आणि जर का एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया विथ नो टिपिकल सेल्स, तर त्याच्यामध्ये आपण अटिपिकल सेल्स नसल्या तर त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रोजेस्ट्रॉनची ट्रीटमेंट देऊ शकतो. ह्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणात जर विथ मॅलिग्नंट सेल्सचा रिपोर्ट आला तर पेशंट आपण हायर सेंटरला पाठवतो. अलिबागला ही सुविधा नाही आहे, म्हणून वेळेवर तुम्ही डॉक्टरांकडे, स्त्रीरोगतज्ञांकडे, मी तर आज तुम्हाला आवाहन करीन, कारण राजेंद्र चांदोरकर सरांनी जे हे तुमच्यासाठी सत्र ठेवले, खरं तर खूप जणांनी याचा लाभ घ्यायला हवा होता, कारण खूप प्रमाण वाढत चाललं आहे. वर्षातून एकदा 35 नंतर स्त्रीरोगतज्ञांकडे जाऊन तपासणी करून घ्या. अत्यंत महत्त्वाचं आहे. कंटाळा करू नका. आम्हाला 1000 रुपये वर्षातनं तुम्ही देऊ शकता, तेवढे देऊ शकता नक्कीच. सोनोग्राफी करा, पॅप्समिअर करा. 1000-1500 जास्त घेत नाही आम्ही मुंबईच्या डॉक्टरांसारखे. 1500 रुपये द्यायला काहीच हरकत नाही. साठवून ठेवा, डब्यात लपून ठेवा, नवऱ्याला लपून आमच्याकडे या. पण वर्षातनं एकदा स्त्रीरोगतज्ञांकडनं गायनॅक चेकअप, कॅन्सरची तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर वेळच्या वेळी आळा घातला तर हे सगळं काही आपण नियंत्रित करू शकू. आपल्याला हायर सेंटरला जायची गरज पडणार नाही. आपल्याकडेच आपण गर्भपिशवी काढू शकू किंवा इतर हॉर्मोन्स देऊ शकू. ते मेघा मॅडमनी सांगितलंय त्याला मी एक जोड कोट करतो की हे जर चर्चासत्र आपल्याला आवडलं असेल तर मी जी लिंक तुम्हाला पाठवेन माझ्या यूट्यूब चॅनलची, ती तुम्ही प्लीज तुमच्या मित्र परिवार फॉरवर्ड करा. डॉक्टर पुष्पलता शिंदे यांनी सर्वायकल वॅक्सिनविषयी बरंचसं काय सांगितलं आहे, पण डॉक्टर राजेशी तुम्हाला काय ॲड करायचं का त्यामध्ये? एकच असा सर्वायकल कॅन्सर हा गर्भाशयमुखाचा कॅन्सर आहे की जो कॉमन आहे आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या नंतर त्याचाच नंबर आहे. पण हा कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो, म्हणजे वाचवू शकतो. याच्यावर लस उपलब्ध आहे. एकमेव कॅन्सर आहे किंवा कर्करोग आहे ज्याच्यावर लस उपलब्ध आहे. ही शोकांतिका आहे की लस उपलब्ध आहे. आपण बघतो समाजामध्ये की लोक मेकअप, लग्नकार्य, हळदी, बारसं, पाचवी हे सगळे समारंभ खूप खर्च करतात. पण जेव्हा HPV वॅक्सिन घेण्याची जी खरंच गरज आहे मुलींना, त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. कारण नुसताच गर्भाशयमुखाचा कर्करोग नाही, पण त्याचे आणखीन काही टाईप्स आहेत. म्हणजे HPV वॅक्सिनचे 150 टाईप्स आहेत. त्याच्यापैकी 3 जे आहेत ते 16, 18 आणि 31 टाईप्स आहेत. त्याच्यामुळे 70% कॅन्सर होतात आणि उरलेले 20% जे आहेत ते इतर व्हॅरियंट्स आहेत किंवा टाईप्स आहेत, ज्याच्यामुळे गर्भाशयमुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त पण इतर कॅन्सर आहेत की जसं की CA वल्वा म्हणजे योनिमार्गाचा किंवा योनिपटलाचा कर्करोग किंवा ॲनल कॅन्सर, गुदद्वाराचा कॅन्सर. मुलांमध्ये जो कॅन्सर होतो तो म्हणजे पेनाईल कॅन्सर किंवा ओरोफॅरिंजियल कॅन्सर. आणखीन जे सबटाईप्स आहेत त्याच्यामुळे मध्ये जेनायटल वॉर्ड्स होतात. तर हे सगळे वेगवेगळे जे आजार आहेत, नॉट ओन्ली CA सर्व्हिक्स पण इतरही आजार, आपण केवळ 2 किंवा 3 इंजेक्शन आपल्याकडे जे उपलब्ध आहेत ते आपण आपल्या मुलींना वेळेत दिले पाहिजेत. आणि मुलींनाच नव्हे तर मी आत्ता सांगितलं की पेनाईल कॅन्सर आहेत, ओरोफॅरिंजियल कॅन्सर आहेत. आपण मुलांमध्ये पण रेकमेंड करतो ही लस. 9 वर्षापासून 15 वर्षापर्यंत 2 डोस किंवा 15 वर्षानंतर आपण दिलं तर 3 डोस उपलब्ध आहेत. आपल्या जवळच्या दवाखान्यामध्ये आपण ऑर्डर केलं तर आम्ही ते मागवून ठेवू शकतो, कारण ते महाग आहेत त्यामुळे आम्ही स्टॉक करून ठेवत नाही. पण ते आवर्जून आपल्या मुलांना आपण द्या, कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन असं आहे की जे कॉमनली कुणालाही होऊ शकतं. युजली फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे सेक्शुअली ॲक्टिव्ह मुलं होण्याच्या आधी ते आपण दिलं तर ते चांगलं असतं. पण उशिरा जरी दिलं तरी 26 वर्षापासून 45 वर्षापर्यंतच्या स्त्रियांमध्ये पण आपण ते देऊ शकतो. कारण एकदा का ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इन्फेक्शन झालं की ऑलमोस्ट 90% इन्फेक्शन्स हे क्युअर होतात. पण ते हळूहळू कालांतराने म्हणजे 10 वर्ष किंवा 15 वर्षामध्ये ते इन्फेक्शन कॅन्सरमध्ये वाढू शकतं किंवा डेव्हलप होऊ शकतं. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ओव्हर अँड ओव्हर खूप वर्ष वापरल्याने त्याचं 3 ते 4 पटीने सामान्य स्त्रियांपेक्षा प्रमाण वाढतं.
पण जर HIV बाधित स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये ते 6 पटीने वाढलेलं असतं. तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा आपण जास्त स्क्रीनिंग किंवा काळजी घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये प्रिव्हेन्शनमध्ये मगाशी पुष्पलता शिंदे यांनी सांगितलं तसं वॅक्सिनेशन केल्यानंतर पण आपण टेस्टिंग किंवा स्क्रीनिंग हे करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे धूम्रपान हे सुद्धा कारण आहे की मी मगाशीच बोलले की धूम्रपान टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन आणि सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे की सुरक्षित योनीसंबंध आणि त्याचबरोबर स्क्रीनिंग आणि वॅक्सिन ही त्रिसूत्री जी आहे याने आपण ह्या कर्करोगाला नक्कीच सामना करू शकतो आणि त्याचं प्रमाण कमी करण्यामध्ये नक्कीच मदत करू शकतो. निश्चितच. डॉक्टर वाझे सर, बीजांडाचा कर्करोग, ओव्हरीचा कॅन्सर हे डिटेक्ट करण्यासाठी, अर्ली डिटेक्ट करण्यासाठी काय स्क्रीनिंग टेस्ट आहेत का किंवा काय प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओव्हरियन कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर हा फार उशिरा लक्षात येतो, कारण त्याच्या पहिल्या 1-2 स्टेजमध्ये तर पेशंटला काही फारसे कंप्लेंट्स नसतात किंवा असलेले कंप्लेंट्स दुसऱ्या आजाराला रिलेट करतात. तरी पण ज्या स्त्रिया डॉक्टरांकडे रेग्युलर फॉलोअप करतात, सोनोग्राफी केली जाते, त्याच्यामध्ये कधीकधी गर्भाशयाच्या बाजूला ज्या बीजग्रंथी आहेत त्यांच्यामध्ये गाठ झालेली लक्षात येऊ शकते. कधी CT स्कॅनमध्ये कळू शकतं, पण CT स्कॅनमध्ये बारीक गाठी कधी कधी लक्षात येत नाहीत, पण MRI केलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्या गाठीचं स्वरूप, कॅन्सर कुठल्या स्वरूपाचं कॅन्सर असेल हे लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर एक CA-125 म्हणून एक ट्यूमर मार्करची टेस्ट आहे, त्याच्यावर बरंच बोललं जातं, पण ती जर रेग्युलर केली तरीही कधी ओळखायला मदत होते. पण ही टेस्ट बऱ्याच वेळा तो आजार कसा प्रोग्रेस होतो आहे, आवाक्यात येतो आहे की नाही हे बघण्यासाठी म्हणजे फॉलोअप टेस्ट आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जे हाय रिस्क पेशंट आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे ज्यांना मेनोपॉज झाला आहे असे पेशंटना हा आजार होतो, की ज्यांच्या आई बहिणी किंवा ज्यांच्यामध्ये त्यांना फॅमिली हिस्ट्री आहे अशांमध्ये, तर त्यांनी जर ते जीन म्युटेशनची तपासणी केली तर ते लवकर ओळखू येऊ शकतं. दुर्दैवानं हा आजार लवकर न कळणारा आजार आहे. बरं. डॉक्टर ओजस्विनी मॅडम, ब्रेस्ट कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन म्हणजे स्क्रीनिंग ज्याला आपण म्हणू, ती कशा पद्धतीने आपण करू शकतो? आणि दुसरा त्याला एक उपप्रश्न असा आहे की जे ब्रॅका जीन्स आहेत त्याच्याविषयी पण सविस्तर आम्हाला सांगा. आपण मघाशी जेव्हा कारणं बघत होतो तर तेव्हा आपण सगळी ॲक्वायर्ड कारणं बघत होतो, म्हणजे हायपरिस्ट्रोजिनिमिया आहे, वजन आहे, कमी मुलं होणं आहे, ही सगळी ॲक्वायर्ड कारणं आहेत. परंतु ब्रेस्ट कॅन्सरचं आणखीन एक कारण आहे जे जेनेटिक आहे. आणि जेनेटिक कारण, अनुवंशिक कारण हे जनरली आपल्या आईकडून आपल्याला फॉल्टी जीन्स मिळाल्यामुळे होऊ शकतं. तर त्याच्यासाठी वाझे सरांनी सांगितल्याप्रमाणे BRCA, ब्रेस्ट कॅन्सरची जीन 1 आणि जीन 2 नावाच्या 2 जीन्स आहेत. नॉर्मली या जीन्स आपल्या चांगल्यासाठी असतात, ह्या आपल्या DNAला करेक्ट करण्यासाठी आपल्या शरीरात असलेल्या जीन असतात. परंतु समजा जर त्या काही करप्ट झाल्या तर त्या फॉल्टी जीन्स तशाच पुढच्या जनरेशन्सला पास ऑन होत जातात आणि या फॉल्टी जीन्समुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढतात. बेसिकली ज्यांच्या आईला, मावशीला, त्यांच्या कझिन्सना किंवा आईच्या आईला अशा जर कुणाला ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर किंवा वडिलांच्या फॅमिलीमध्ये हॉर्मोनल कॅन्सर लाईक प्रोस्टेटिक कॅन्सरचे जर हिस्ट्री असेल तर अशा बायकांनी BRCA-साठीचं स्क्रीनिंग 100% करायला पाहिजे. एक खूप मोठं उदाहरण सगळ्यांना माहिती असेल ते म्हणजे अँजेलिना जोली नावाची जी ॲक्ट्रेस आहे. तर तिच्याकडे तिची खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री होती BRCA जीन्सची. तिची सख्खी मावशी CA ब्रेस्टनी वारली होती आणि जेव्हा तिला कळलं की तिच्या शरीरामध्ये म्युटेटेड BRCA जीन आहे तर तिला कुठलाही आजार नसताना तिने बायलॅटरल मॅस्टेक्टमी करून घेतली. सो BRCA जीन ही अतिशय स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आणि त्याचं कारण आहे. बरं, मेन थिंग आता आपण जे म्हणालात की अर्ली डिटेक्शन, तर स्त्रियांच्या इतर सगळ्या कॅन्सर्स आणि ब्रेस्ट कॅन्सरमधला हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की इतर कुठलाही कॅन्सर स्त्री स्वतः शोधून काढू शकत नाही, परंतु एक स्वतःच्या
सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, स्वस्तन तपासणीनी स्त्री ब्रेस्ट कॅन्सर शोधू शकते. आणि सहवेदनामधनं आम्ही तेच करतो आहोत की आम्ही प्रत्येक म्हणजे जिथे जिथे आम्ही जातो तिथे बायकांना आम्ही दाखवतो की स्वस्तन तपासणी कशी केली पाहिजे. दर महिन्याला प्रत्येक स्त्रीनी म्हणजे पाळी येत असताना सुद्धा, पाळी गेलेली असताना सुद्धा, वयाच्या साधारण 20व्या वर्षीपासून ते ॲट एनी एज अप टू द एज ऑफ 80-85 प्रत्येक स्त्रीनी दर महिन्याच्या एका ठरलेल्या दिवशी स्वतःच्या स्तनांची तपासणी केली पाहिजे. कारण की इतर कुणीही तुमच्या स्तनांना तितकं चांगलं ओळखत नाही. तुम्ही रोज स्वतःचे स्तन बघत असता आरशांमध्ये, तिथे झालेले छोटे छोटे बदलसुद्धा तुम्ही लगेच शोधून काढू शकता. त्यामुळे स्वस्तन तपासणी, दर महिन्याला केलेली स्वस्तन तपासणी ही ब्रेस्ट कॅन्सरच्या अर्ली डिटेक्शनसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू. खरं तर आपण या चर्चासत्राच्या उत्तरार्धात आहोत आणि मी वाजी सरांना एक प्रश्न विचारतोय. सर, PCOD सध्या फारच चर्चेचा विषय असतो. खरं तर ॲडोलसंट मुलींमध्ये, कॉलेज गोईंग मुलींमध्ये या विषयावर बरीचशी उलटसुलट चर्चा होत असते. तर या आजाराविषयी काय तुम्ही सांगाल? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा अजून एक त्याला टर्मिनॉलॉजी आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. PCOD या आजारामध्ये आजार म्हणण्यापेक्षा आपण आता बघितलं होतं की बीजग्रंथींच्या ज्या पेशी असतात किंवा जिथं बीज तयार होतात त्या पेशींच्या तिथल्या हार्मोनच्या संदर्भात हा आजार आहे. ह्याच्यामध्ये ज्यांना हे PCOD होतं त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज म्हणजे पाळीच्या तक्रारी जास्त असतात. ह्याच्यामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन नावाचे जे हार्मोन्स आहेत त्यांचं संतुलन बिघडून पुरुष जातीचे जे हार्मोन्स आहेत एन्ड्रोजन ते जरा जास्त प्रमाणात होतात. आणि अशा प्रकारची जी मुलगी आहे ती जाडी, तिला कधी 2 प्रकारचे PCOD आहेत. एक म्हणजे थीन आणि एक ओबेज. एक काही जण बारीक जरी मुलगी असली तरी तिला PCOD असू शकतो आणि जाड्या मुलीनंतर बऱ्याच वेळा असतो. कुणाला जास्त असू शकतो PCODचे हे की जे लॅक ऑफ एक्झरसाइजेस, व्यायाम करत नाहीत, जंक फूड खातात, बाहेरचं भरपूर खातात, घरचं नीट खात नाहीत, लिफी व्हेजिटेबल्स वगैरे असं पालेभाज्या खात नाहीत किंवा बॅलन्स डाएट घेत नाही अशांना. ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे अशांनासुद्धा, जे बैठं काम आहे, व्यायाम करत नाही आहेत, टेन्शन जास्त घेतात, अशांना PCODचे हे जास्त होतं. आणि याच्यामध्ये पाळीच्या तक्रारी असतात. काहींना पाळीच होत नाही, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोममध्ये तर 2-2 वर्ष 3-3 वर्ष काहींना पाळीच होत नाही. PCODमध्ये बऱ्याच वेळा 2 महिने 3 महिन्याने पाळी येते तरी. आणि हे जे पेशंट आहेत किंवा ह्या ज्या व्यक्ती आहेत यांच्यामध्ये पाळीच्या तक्रारी आहेतच, लग्न झाल्यावर मुलं होण्याच्या पण तक्रारी असतात, लवकर मुलं होत नाहीत किंवा अबॉर्शन रिलेटेडसुद्धा काही प्रकार असू शकतात. आणि म्हणून आपलं आहार चांगला असणं, बॅलन्स असणं गरजेचं आहे. रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. वजन आवाक्यात ठेवणं गरजेचं आहे. जो BMI आहे, बॉडी मास इंडेक्स, तो 25च्या आसपास ठेवणं गरजेचं आहे. ह्या ओबेज पेशंटचा किंवा PCOD पेशंटचा हा जवळजवळ 30पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि सगळ्यात थोडंसं डिस्गस्टिंग हे असतं की त्यांना जरा हेअरी ग्रोथ जास्त असते. चेहऱ्यावर, ओठांवर, बॉडीवर, पोटांवर, बटक्सवर असे जरा हेअरी ग्रोथ असते आणि मग त्यासाठी ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून हे सगळं टाळण्यास किंवा मानेवर काळेपट्ट पट्टे दिसायला लागतात किंवा मानेवरची स्किन काळी वगैरे होते, तर हे PCODच्याच अनुषंगानं होतं. तर ते जर काळजी घेतली तर आपण ते थोडा आवाक्यात ठेवतो. PCOD टाळता येत नाही किंवा बरा करता येत नाही, पण त्याची जी सिम्पटम्स आहेत ती थोडी आवाक्यात ठेवता येऊ शकतात. मी डॉक्टर अपूर्वा यांच्याकडे वळतोय. डॉक्टर अपूर्वा, महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल करावा जेणेकरून हे सर्व कर्करोग त्यांना टाळता येतील? मला वाटतं ओजस्विनी मॅम आणि वाजे सरांनी ऑलरेडी कवर केलेले आहेत पॉईंट्स, पण मी तरी पण स्ट्रेस करेन की युअर डाएट, युअर फिजिकल एक्सरसाइज और ॲक्टिव्हिटी प्लेज अ ह्यूज रोल इन मोस्ट ऑफ द कॅन्सर्स. इनफॅक्ट स्त्रियांमध्ये असं लक्षात आलं आहे की स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सर्सपैकी 55% कॅन्सर्स हे ओबीज फिमेल्समध्ये होतात आणि दे आर लिंक्ड स्ट्रॉंगली टू ओबेसिटी. मला एक सांगायचं आहे मुलींना आणि मुलांना सुद्धा, पण बेसिकली मुलींना आज म्हणजे विमेन्स डे आहे म्हणून, की इट इज द ओबेसिटी इज मच मोर बियॉन्ड your physical looks. It is much more beyond that.
इट इज अन ॲक्टिव्ह हॉर्मोनल टिश्यू. ते जे मेद असतं ते एक्सेस इस्ट्रोजेन बनवतं आणि हे अनअपोज्ड इस्ट्रोजेन जे आहे ते आपल्याला कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतं. त्याच्यामध्ये इस्ट्रोजन इज जस्ट वन पार्ट. देर आर अदर ॲडिपोकाइन्स, देर आर अदर लेप्टिन्स, असे अनेक केमिकल पदार्थ आहेत की जे त्या ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅट म्हणजे मेद म्हणजे चरबी ह्याच्यातून तयार होत असतात आणि ते कॅन्सर होण्याकडे मदत करतात. मी डाएटकडे येते. डाएट आता पूर्वी कसं व्हायचं, आपल्या आजोबांच्या काळात, वडिलांच्या काळात हातात साखर खोबरं मिळणं वॉज लक्झरी. आमच्या काळात लेज आलं, जेम्स आलं, कॅडबरी आलं, दॅट वॉज लक्झरी. नाव द एज इज ऑफ एपिंग. वेस्टर्न लोकांना एप करणं म्हणजे त्यांना माकडांसारखं फॉलो करणं हे आजच्या पिढीचं ब्रीदवाक्य झालंय असं मी म्हणेन. अँड मोर सो बिकॉज ऑफ द इंस्टाग्राम एरा. सो वी आर एपिंग, वी आर स्विचिंग टू स्टारबक्स. म्हणजे से 10 years 20 years लेटर अलिबागमध्ये स्टारबक्स येईल, मॅकडॉनल्ड्स येईल आणि त्याच्याबरोबर ते प्रोसेस्ड मीट आणि ते साठवलेलं जे पदार्थ खातात. प्रोसेस्ड मीट अगेन इज अ ह्यूज कॉज फॉर कॅन्सर्स. त्याच्यामुळे आपल्या घरात जे शिजतं, जे ताजं बनतं किंवा आपण म्हणजे मी म्हणेन स्त्री किंवा स्त्री पुरुष समानता आपण घरातून सुरू करा आणि त्यांना स्वतःचं जेवण बनवायला शिकवा. जरी तुम्हाला मुलगा असेल, आमच्या ह्यांना स्वयंपाकातलं काहीच येत नाही हे कौतुकाने सांगणं हे स्त्रीत्व नव्हे. आणि तुम्ही त्याच्यामुळे जे आपल्या रूट्समधलं आहे, ज्या सर्व पालेभाज्या आहेत, त्याच्यानंतर जी फळं आहेत, ज्या आपल्याकडे तयार होतं ते जास्तीत जास्त वापर करणं. त्याचा फिजिकल ॲक्टिव्हिटी एक दिवसातनं साधारण 15 ते 30 मिनटं डेली ॲक्टिव्हिटी करणं आणि शिवाय वजन मेंटेन करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आय थिंक. अँड प्लस मेंटल स्ट्रेस. डॉक्टर ओजस्वीना काय ॲड तर ह्या करायचं? एपिंग बद्दल जे बोलल्या त्याच्यावरनं मला एक सांगावं असं वाटलं की ह्या एपिंगचा एक खूप मोठा मुद्दा आहे सध्या आपल्याकडे. तो म्हणजे 12 महिने 24 तास जीन्स घालणं. म्हणजे लहान गावातल्या मुली येतात, छोट्या छोट्या गावातून आलेल्या असतात आणि आई सांगते ही सतत जीन्समध्येच असते. आता आपण समुद्रकिनारी राहतोय, आपल्या इथलं टेम्परेचर किती असतं, त्याच्यामध्ये लेयर्समध्ये कपडे घालणं ही एक नवीन, म्हणजे पुष्पा घाटे मॅडम, राजश्री, सगळ्यांनाच आपल्याला लक्षात येत असेल की एकावर एक कपडे घालणं आणि सतत जीन्स घालणं हे एक एपिंग आहे की जे पुन्हा बॅड पेल्विक हायजीन, बॅड वल्वल हायजीन आणि पेल्विक इन्फेक्शन्स आणि अल्टिमेटली कॅन्सर्सना एक हे देऊ शकतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की पालकांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की आपले मुलं सतत जीन्स घालतायत का, एकावर एक कपडे खूप घालतायत का, जेणेकरून त्यांचं वजानल वल्वल हायजीन खराब राहतं आणि इन्फेक्शन्सना आमंत्रण देतं. बरोबर. इतर पॅनलिस्टना काही ऑफ हँड असं अनुभव वगैरे काही शेअर करायचा आहे का? सर मला फक्त सॉरी आणखी Yes, please. मुद्दा आपण Please. मगाशी जे बोललो की Please. सर्वायकल कॅन्सर हे ओसी पिल्समुळे जास्त होतं. तर आता त्याच्यामुळे ओसी पिल्स बद्दलची जी भीतीचं वातावरण निर्माण होतं, तर इनफॅक्ट उलटं सांगायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर या तिन्हीला ओसी पिल्स या प्रिव्हेंटिव्ह आहेत. बरोबर. सो ओसी पिल्स ह्या सगळ्याच वाईट आहेत असं नाही आहेत. ओसी पिल्सचे जितके वाईट परिणाम आहेत तेवढ्याच ओसी पिल्स बेनिफिशियल आहेत. आणि बऱ्याच वेळेला सर्वायकल कॅन्सर ओसी पिल्समुळे जास्त होतं कारण की ज्या बायका ओसी पिल्स घेतात त्या बॅरियर मेथड किंवा इतर कॉन्ट्रासेप्शन नाही वापरत आणि ज्याच्यामुळे त्यांना सर्वायकल इंजुरी, सर्वायकल इरोजन्स, डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ सीमेन आणि प्रोस्टाग्लँडिन्स होऊन सर्वायकल कॅन्सर्स होत आहेत. सो इट इज नॉट द ओसी पिल्स विच आर टू ब्लेम. राईट. सर तुम्हाला काय ॲड करायचं? ज्या स्त्रियांनी 5 वर्ष गर्भनिरोधी गोळ्या घेतल्यात अशांच्यामध्ये ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे बिजांडाचा कॅन्सर होण्याची शक्यता 50% कमी होते. हे चर्चासत्र आवडल्यास आपल्या बहिणी, मुली, माता, मैत्रिणी व इतर महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा.